नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं इयत्ता 7वी प्रकरण 9 ते म्हणजे उष्णता। बघा मित्रांनो, जर तुम्हाला इयत्ता 7वी चे इतर व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिल्यात, तुम्ही ते जाऊन बघू शकता। आणि जर तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि शेअर केले नसेल तर सर्वात अगोदर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। आमच्या चॅनलवर तुम्हाला सर्व शैक्षणिक व्हिडिओ मिळत असतात। बघा मित्रांनो, जी काही उष्णता असते हे ऊर्जेचे एक रूप आहे। कशाचं एक रूप आहे? ऊर्जेचे एक रूप आहे। आता खाली तुम्हाला चित्र दिले आहेत, प्रत्येक चित्रामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळेपणा दिलेला आहे। म्हणजे बघा इथं बघा आपण काय करतोय, ह्या उष्णतेच्या मदतीने अन्न शिजवतोय, ठीक आहे। म्हणजे हे इथं आपण म्हणूया उष्णतेचा इथं आपण उपयोग करून घेतलेला आहे। त्यानंतर इथं बघा एक मुलगा आजारी पडलेला आहे, ठीक आहे, आजारी पडलेला आहे, याचा अर्थ त्याच्या शरीराचं तापमान वाढलेलं आहे। इथं जर बघितलं तर इथं थंडपणा तुम्हाला दिसतो, कारण ग्लास आहे, ग्लासमध्ये बर्फ आहे। बर्फ असल्यामुळे काय झालं, जे आजूबाजूचं जे काही भाग आहे तो थंड झालेला आहे। त्याच्यामुळे हवेमध्ये जे काही बाष्प आहे त्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? पाण्यामध्ये झालेलं आहे आणि तो ग्लासच्या बाजूला चिपकलेला आहे। इथं बघा तुम्हाला शेकोटी दिसते, शेकोटीच्या बाजूला लोक तुम्हाला शेकताना दिसतात। म्हणजे ही जी काही उष्णता आहे ती हवेच्या मार्फत तुमच्या शरीरापर्यंत पोहोचत आहे, त्याला प्रारण असे म्हणतात, ठीक आहे। त्यानंतर म्हैस तुम्हाला दिसते, ठीक आहे। ही म्हैस काय करते? पाण्यामध्ये गेलेली आहे, ठीक आहे, पाण्यामध्ये गेलेली आहे। आणि जो पाण्याचा वरचा भाग आहे तो काय होत आहे? सूर्याच्या प्रकाशामुळे गरम झालेला आहे, त्याच्यामुळे तो आकाशामध्ये जात आहे। म्हणजे त्या पाण्याचं रूपांतर कशामध्ये झाले आहे? बाष्पामध्ये झालेलं आहे आणि ते बाष्प आकाशामध्ये जात आहे, ठीक आहे। तर ह्या गोष्टी इथं आपण बघितलेल्या आहे, ठीक आहे। चला जाऊया समोर। तर बघा मित्रांनो, करून पहा मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? हाताने तळवे एकमेकावर घासून आपल्या गालावर ठेवा, काय जाणवते पहा। बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण तळवे घासतो त्यावेळेस काय होते? तिथं घर्षण निर्माण होते आणि हे घर्षण निर्माण झाल्यामुळे तिथं उष्णता निर्माण होते। काय निर्माण होते? उष्णता। त्याच्यामुळे जे आपले हात आहे ते आपल्याला गरम लागतात। बघा मित्रांनो, आता वरील जे आपण जी चित्र बघितली त्यावर आपण काय काय समजलो ते थोडक्यात आपण इथं बघूया। चित्रातील उदाहरणावरून आणि वरील कृतीवरून आपल्याला उष्णता ऊर्जेचे काही गुणधर्म लक्षात येतात। सूर्यापासून येणाऱ्या उष्णतेचे अनेक परिणाम व उपयोग आहेत। बघा मित्रांनो, आता वरील चित्रावरून काय बघितलं आपण? जी उष्णता आहे त्याचे वेगवेगळे गुणधर्म असतात हे आपण त्याच्यामध्ये बघितलं। त्यानंतर उष्णतेचे वेगवेगळे परिणाम असतात, जसं की अन्न शिजवण्यासाठी, ठीक आहे, किंवा आपल्या शरीराचं तापमान वाढलं तर आपण आजारी पडतो। तर असे काही त्याचे गुणधर्म पण आहेत आणि काही परिणाम सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितलेले आहेत। ही उष्णता पृथ्वीवर कशी पोहोचते? बघा, सूर्य तर आपल्यापेक्षा खूप दूर आहे, मधामध्ये काही माध्यम सुद्धा नाही, मग ती उष्णता आपल्या जवळ आपल्या पृथ्वीवर कशी पोहोचते हे पण आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर आहे उकळेपर्यंत तापवलेल्या पाण्याची उष्णता गॅस बंद केल्यावर हळूहळू कमी का होते, ठीक आहे, ती कुठे जाते हे पण आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे। ती उष्णता कुठे जाते? ग्लास मधील बर्फामुळे आजूबाजूच्या हवेतील बाष्प थंड होऊन ग्लास बाहेर जमा होते। पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात। उष्णतेमुळे पदार्थाचे होणारे अवस्थांतर आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो आहोत। बघा मित्रांनो, अवस्थांतर म्हणजे काय हे बघा, एखाद्या पदार्थाला जर आपण उष्णता दिली, ते जर घन अवस्थेमध्ये असेल, त्याला जर उष्णता दिली तर त्याचं रूपांतर द्रवामध्ये होते। द्रवाला जर उष्णता दिली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होते? वायूमध्ये होते, ठीक आहे, हे आपल्याला माहित आहे। किंवा वायूची जर उष्णता काढून घेतली आपण तर त्याचं रूपांतर द्रवामध्ये होते आणि द्रवाची उष्णता जर काढून घेतली तर त्याचं रूपांतर घन रूपामध्ये होते। या सगळ्या गोष्टी आपण इथं शिकलो आहोत। बघा आता इथे काय प्रश्न विचारलेला आहे? ही उष्णता पृथ्वीवर कशी येऊन पोहोचते? बघा, सूर्य आपल्यापेक्षा दूर आहे, ठीक आहे। आता जी उष्णता असते किंवा जे काही उष्णता म्हणूया, उष्णता जे वाहते ते 3 प्रकारे वाहत असते, ठीक आहे। आता कोणकोणतं आहे? तर सर्वात अगोदर आहे जी उष्णता असते तिचं वहन होते, ठीक आहे। त्यानंतर आपण त्याला म्हणूया अभिसरण। बघा, अभिसरण होते, एक असते वहन, दुसरं असते अभिसरण आणि तिसरं असते प्रारण। काय असते? प्रारण। म्हणजे बघा मित्रांनो, वहन होण्यासाठी आणि अभिसरण होण्यासाठी त्या उष्णतेला माध्यमाची गरज लागते। कशाची गरज लागते? तर माध्यमाची गरज लागते। पण प्रारण होण्यासाठी त्या उष्णतेला माध्यमाची गरज नसते, ठीक आहे, समजलंय? मग बघा मित्रांनो, जे आपली पृथ्वी आहे आणि जे काही सूर्य यांच्यामध्ये कुठलंही माध्यम नाही, मग जी काही उष्णता आपल्या पृथ्वीवर पोहोचते ती कशाच्या माध्यमातून पोहोचत असते? तर प्रारणाच्या माध्यमातून, ठीक आहे, समजलंय? त्यानंतर बघा,
उकळेपर्यंत तापवलेल्या पाण्याची उष्णता गॅस बंद केल्यावर हळूहळू का कमी होत जाते? बघा मित्रांनो, तुम्हाला माहित असेल. आता बघा मित्रांनो, आपण काय केलं, एका भांड्यामध्ये पाणी घेतलं, याला खूप तापवलं. काय केलंय? खूप तापवलं आणि याचं तापमान केलेलं आहे 80 डिग्री सेल्सिअसवर. ठीक आहे, तापवल्यामुळं. आता आजूबाजूचे जे काही वातावरण आहे त्याचं वातावरणाचं जे काही टेम्परेचर आहे ते आहे फक्त 20 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये 60 डिग्रीचा फरक आहे. मग ज्यावेळेस आपण याला तापवणं बंद करणार त्यावेळेस काय होणार की इथं जे काही टेम्परेचर आहे जास्त आहे, तापमान जास्त आहे. मग आपल्याला माहित आहे जी उष्णता असते हे जी उष्णता असते ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे काय होत असते, तिचं वहन होत असते. म्हणजे जिकडे जास्त तापमान आहे तिकडनं ती सुरू होते आणि जिकडे कमी तापमान आहे तिकडे वहन होते. म्हणजे काय होईल, या भांड्यामध्ये जे काही द्रव आहे किंवा जी काही वस्तू आहे त्याच्यामधलं जे काही उष्णता आहे ती वहन व्हायला सुरुवात होईल आजूबाजूच्या वातावरणामध्ये. मग कुठपर्यंत होईल? जोपर्यंत या भांड्यामध्ये जी काही उष्णता आहे आणि आजूबाजूला जी काही उष्णता आहे हे दोघंही सारखे होणार नाहीत. या दोघांची उष्णता सारखी होणार नाही तोपर्यंत ही उष्णता काय होईल, या भांड्यातून इकडे व्हायला सुरुवात होईल. म्हणजे ती उष्णता, या भांड्याची जी काही उष्णता आहे ती कमी होताना आपल्याला दिसेल. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की त्या भांड्याची उष्णता आहे ती कमी होते. आता ही उष्णता कुठे जाते? म्हणजे ती वातावरणामध्ये जाते, आपण बघितलं. त्यानंतर काय आहे, ग्लास मधील बर्फामुळे आजूबाजूच्या हवेतील बाष्प थंड होऊन ग्लास बाहेर जमा होते. आपण बघितलं, वरती एक ग्लास बघितला, त्या ग्लासमध्ये जे काही बर्फ आहे त्याचं तापमान कमी आहे आणि आजूबाजू जर वातावरण बघितलं तर त्याचं तापमान जास्त आहे. मग तापमानामध्ये जे काही बाष्प आहे, ठीक आहे, ते या बर्फामुळे थंड होते व त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होते व ते ग्लासच्या बाहेर चिपकते. बघा, पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, तर तापमापीचा उपयोग करत असतो. आणि अवस्थांतर आपण सुद्धा हे मागच्या क्लासमध्ये किंवा मागच्या वर्गामध्ये आपण शिकलेलो आहोत. तर बघा मित्रांनो, ह्या गोष्टी आपण बघितल्या. आता काय बघायचं बघा मित्रांनो, आता इथं आपल्याला बघायचे आहे उष्णतेचे संक्रमण. आता संक्रमण म्हणजे काय? ज्यावेळेस बघा मित्रांनो उष्णता एका वस्तूमधून दुसऱ्या वस्तूमध्ये जाते. ठीक आहे, कधी जाते? ज्यावेळेस ह्या वस्तूचं तापमान जास्त असते आणि दुसऱ्या वस्तूचं तापमान कमी असते. नेहमी जी उष्णता असते ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहत जाते, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. आणि जी काही उष्णता वाहते याला म्हणायचं संक्रमण. याला काय म्हणायचं? संक्रमण म्हणायचं. ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहेत. बघा, उष्णतेचे संक्रमण आपल्याला बघायचं आहे. कढईत बासुंदी ढवळणारा हलवाई झाऱ्याच्या टोकाला कापड बांधून ठेवतो. बघा मित्रांनो, आता कढईत जी काही बासुंदी आहे, ठीक आहे, आणि बासुंदी ज्या काही तेलामध्ये आहे त्याचं तापमान कसं आहे? जास्त आहे. बरोबर, तापमान कसं आहे? जास्त आहे. ठीक आहे, मग झारा त्याच्यामध्ये बुडवल्यामुळे काय होईल, जे काही तापमान आहे त्या तेलाचं म्हणा किंवा त्या कढईचं, ते तापमान या झाऱ्याच्या मार्फत पसरेल. झाऱ्यामध्ये तापमान सुद्धा वाढायला सुरुवात होईल. मग जर त्याला कापड जर गुंडाळलं नाही तर तो हलवाईवाला आहे त्याच्या हाताला सुद्धा गरम लागेल, तो त्याला पकडू शकणार नाही. मग त्याला पकडण्यासाठी, तसं तिथं निर्माण करण्यासाठी तो काय करतो, त्याला कापड बांधतो. ठीक आहे, बघा, फुलपात्रातून गरम दूध पिताना आपण फुलपात्राला रुमाल का धरतो? बघा मित्रांनो, रुमाल धरल्यामुळे काय होईल, आपल्याला तिथं धरण्यायोग्य तापमान निर्माण होईल. कारण बघा, फुलपात्रात गरम दूध आहे याचा अर्थ गरम दूध असल्यामुळे ते फुलपात्र सुद्धा गरम झालेलं आहे. मग गरम वस्तू आपण धरू शकत नाही, आपल्या हाताला इजा होते. मग धरण्यासाठी आपण काय करतो, त्याला रुमाल वगैरे बांधतो, जेणेकरून आपल्याला तापमान जास्त तिथं लागणार नाही. मग अशी काही उदाहरणं आहेत का तुम्हाला माहित नाही, तुम्हाला इथं सांगायचे आहेत. बघा, जेव्हा आपण गरम वस्तू थंड वस्तूच्या सानिध्यात नेतो तेव्हा थंड वस्तू गरम होते. आता बघा, एक वस्तू खूप गरम आहे, त्याच्या सानिध्यात आपण दुसरी वस्तू आणली, याचा अर्थ काय होईल, ती थंड वस्तू आहे ही सुद्धा कालांतराने गरम होईल व गरम वस्तू थंड होते. बघा, थंड वस्तू आहे ती गरम होते व गरम वस्तू काय होते, थंड होते. यावरून उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होते. म्हणजे उष्णतेचे जे काही संक्रमण आहे ते आपल्याला समजते की काय होते, गरम वस्तूकडून, म्हणजे जिकडे उष्णता जास्त आहे तिकडनं थंड वस्तूकडे होते. हे आपल्याला समजलं, इथं हे आपल्या लक्षात आलेलं आहे. तर यालाच काय म्हणतात, उष्णतेचे संक्रमण असे म्हणतात. संक्रमण म्हणजे काय हे, उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय हे, तर उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे. म्हणजे एका स्थानाकडून उष्णता जर दुसऱ्या स्थानाकडे जात असेल तर त्याला उष्णतेचे संक्रमण असं आपण त्याला म्हणतो.
आता जरा डोके चालवमध्ये आपल्याला काय विचारलं बघा, आपण हिवाळ्यामध्ये लोकरी कपडे का घालतो? आता लोकरी कपडे बघा मित्रांनो हे काय असतात, दुर्वाहक असतात. कशाचे? तर उष्णतेचे. बघा मित्रांनो जी उष्णता असते हिचं दुर्वाहक काय असतं, ते लोकरी कपडे असतात. म्हणजे बघा मित्रांनो हिवाळ्यामध्ये आजूबाजूचं वातावरण थंड असते आणि आपलं शरीर कसं असते, गरम असते. मग बघा मित्रांनो जर आपल्या शरीरामधली जर उष्णता जर बाहेर निघून गेली तर आपलं शरीर थंड होईल, आपल्याला थंडी लागेल. मग यासाठी काय करतात, लोकरी कापड वापरतात. लोकरी कापड जर आपण वापरलं तर लोकरी कापड हे काय असे उष्णतेचे दुर्वाहक असतात. त्याच्यामुळे काय होईल, आपल्या शरीराची उष्णता आहे ती बाहेर जाणार नाही व आपण थंडीपासून बचाव करू शकतो. तर या मागचं हे कारण आहे ते आपण इथं बघितलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो उष्णतेचे जे काही संक्रमण होते याचे 3 प्रकार आपल्याला दिलेले आहे. एक म्हणजे दिलेलं आहे वहन, त्याला कंडक्शन म्हणतात. दुसरं आहे अभिसरण, याला कन्व्हेक्शन म्हणतात. प्रारण, याला रेडिएशन असं म्हणतात. बघा मित्रांनो या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला बघायच्या आहेत. बघा मित्रांनो आता इथे मी काही प्रत्येक गोष्ट तुम्हाला वाचून दाखवणार नाही, थेट तुम्हाला मी इथं सांगणार आहे. आता बघा मित्रांनो कंडक्शन आणि कन्व्हेक्शन होण्यासाठी तिथं माध्यमाची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते? माध्यमाची आवश्यकता असते. रेडियनसाठी माध्यमाची आवश्यकता नाही. रेडियनसाठी माध्यमाची आवश्यकता आहे का? तर नाही. तर बघा मित्रांनो आता इथे तुम्हाला काय धातूपट्ट्या दिल्या आहेत वेगवेगळ्या, ठीक आहे. आणि धातूपट्ट्यावर काय केलेले आहेत मित्रांनो, आपण काय केलेले आहेत, मेणबत्तीचे टिपके लावलेले आहेत आणि त्या टिपक्याला टाचण्या टोचलेल्या आहेत. मग आपण काय करत आहे, बर्नरनं या धातू पट्ट्या त्या गरम करत आहे. त्याच्यामुळे काय होत आहे, या धातू पट्ट्यामध्ये काय होत आहे, उष्णतेचं वहन होत आहे. उष्णतेचं काय होत आहे, वहन होत आहे. म्हणजे उष्णता काय होत आहे, हे ह्या गरम भागाकडून थंड भागाकडे जात आहेत. म्हणजे सर्व पट्ट्या कालांतराने गरम होतील. म्हणजे बघा मित्रांनो आता सर्वात अगोदर कोणतं बघा इथं बघा इथं मेणाचे टिपके आहेत. म्हणजे काय होईल, ज्यावेळेस उष्णता व्हायला सुरुवात होईल सर्वात अगोदर काय होईल, जे या म्हणजे या मेणबत्तीच्या जवळ जे काही मेणाचे ठिपके असतील ते सर्वात अगोदर गळून पडतील. त्यानंतर दुसरे, त्यानंतर समोर, कालांतराने खाली पडतील. याचा अर्थ काय होईल, म्हणजे जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे उष्णता वाहते हे आपल्या इथं समजत आहे. ठीक आहे, म्हणजे त्याची दिशा पण आपल्या इथं समजत आहे. ठीक आहे, समजले. आता बघा मित्रांनो इथं काय होत आहे, उष्णतेचे वहन होताना आपल्याला दिसते. ठीक आहे, आणि इथं माध्यम सुद्धा आहे त्या धातूच्या पट्ट्या. त्यानंतर खाली जर बघितलं मित्रांनो तुम्हाला इथं आता आपल्याला दिसेल, बघा मित्रांनो आता बघा मित्रांनो टाचण्या बर्नरच्या ज्योतीच्या बाजूकडून पडतात. याचा अर्थ उष्णतेचे वहन पट्टीच्या उष्ण टोकापासून थंड टोकाकडे होते. आता तुम्हाला सांगितलं जे बर्नरच्या जवळ आहे टाचण्या ते सर्वात अगोदर पडतील, त्यानंतर त्याच्यानंतरच्या म्हणजे उष्णतेचे वहन कसं होत आहे, उष्ण भागाकडून थंड भागाकडे होत आहे. पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणात उष्णतेचे वहन किंवा कंडक्शन असे म्हणतात. बघा म्हणजे काय होत आहे, उष्णतेच्या संक्रमणास म्हणजे हे काही उष्णतेचे संक्रमण होत आहे याला वहन असे म्हणतात. ठीक आहे, आणि हे वहन नेहमी घन पदार्थामध्ये होत असते किंवा सॉलिड मध्ये होत असते. बघा सॉलिड मध्ये नेहमी कंडक्शन होत असते, वहन होत असते, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला त्यानंतर बघूया. तांब्याच्या पट्टीवरील टाचण्या सर्वात प्रथम पडत जातात. लोखंडी पट्टीवरील टाचण्या त्या तुलनेत उशिरा पडतात. बघा मित्रांनो तांब्याच्या पट्टीवरील जे टाचण्या आहेत त्या लवकर पडतात व लोखंडी पट्टीवरील जे टाचण्या असतात ते उशिरा पडतात. असं का होते, कारण बघा मित्रांनो कारण आपल्याला माहित आहे की प्रत्येक पदार्थाची उष्णता वहन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. तांब्याची उष्णता वहन करण्याची जी शक्ती असते किंवा जी ताकद आहे ही जास्त आहे, बरोबर आहे, जास्त आहे. लोखंडाची थोडी कमी आहे, लाकडाची तर सर्वात कमी आहे, बरोबर, सर्वात कमी आहे. म्हणजे आपल्याला काय पाहायला मिळते बघा, उष्णतेचे पदार्थातील वहन त्या पदार्थाच्या गुणधर्मावर अवलंबून असते. म्हणजे त्या पदार्थाची गुणधर्म कशी आहेत त्यावर त्याचं वहन अवलंबून असते. उष्णतेचे वहन स्थायीरूप पदार्थामधून होते, म्हणजे उष्णता वहनास माध्यमाची आवश्यकता असते. बघा मित्रांनो तुम्हाला अगोदर सांगितलं ज्या वेळेस उष्णतेचे वहन होते त्यावेळेस काय असते, तिथं माध्यमाची आवश्यकता असते. आणि आपण बघितलं
तांब्याच्या पट्ट्या मध्ये जे काही टाचणी लावले ते लवकर पडतात, कारण तिथं उष्णतेचे वहन लवकर होते, आणि लोखंडी पट्ट्यामधले उष्णतेचे वहन कमी प्रमाणामध्ये होते, कमी होते पण हळूहळू होते. असं का होते? कारण हे उष्णतेचे वहन त्याच्या गुणधर्मावर अवलंबून असते. ठीक आहे, समजले? त्यानंतर आपल्या इथे प्रश्न विचारलेला आहे, उष्णतेचे संक्रमण द्रव पदार्थामधून कसे होते? त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण कन्व्हेक्शन असं म्हणतो. ठीक आहे, बघूया. आता बघा मित्रांनो, इथे तुम्हाला समजेल. एक आपण चंचू पात्र घेतलं, त्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे घेतले, बर्नर घेतलं, पाणी घेतलं इत्यादी, आणि अशा प्रकारे आपण त्याला गरम करतोय. आता बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण गरम करणार त्यावेळेस काय होणार बघा, इथं जो काही पाण्याचा खालचा भाग आहे त्याचं तापमान वाढणार. पाण्याचा जो काही खालचा भाग आहे त्याचं तापमान वाढणार ज्यावेळेस आपण याला गरम करणार, बरोबर आहे. आणि गरम केल्यामुळे काय होईल, त्याचं जी काही घनता आहे, बरोबर आहे, पाण्याची जी काही घनता आहे, कशामुळे? ज्यावेळेस पाणी आपण गरम करतो, बघा, ज्यावेळेस पाणी आपण गरम करतो त्यावेळेस त्याची जी काही घनता आहे ती कमी होते. बघा, पाण्याची घनता कमी होते ज्यावेळेस त्याला आपण गरम करतो. मग पाण्याची घनता कमी झाली याचा अर्थ हे पाणी खाली राहू शकणार नाही, हे पाणी काय होईल? वरती जाईल. हे पाणी काय होईल? वरती जाईल. म्हणजे गरम पाणी वरती जाईल, आणि वरचं जे पाणी आहे थंड, याची घनता जास्त आहे, म्हणजे ते वजनाने जड असणार. घनता जास्त आहे म्हणजे वजनाने जड असणार, ते पाणी खाली येणार. पुन्हा ते थंड पाणी गरम होणार, पुन्हा ते वरती जाणार. अशी ही क्रिया सतत इथं चालू असणार. बघा, पाण्यात खालून वर व पुन्हा खाली येणारे प्रवाह तुम्हाला दिसतील. पोटॅशियम परमॅंगनेटमुळे हे लाल जांभळे प्रवाह लगेच तुम्हाला ओळखता येतात. पाण्याला उष्णता देण्यास सुरुवात केल्यानंतर तळातले गरम पाणी होते. ठीक आहे, तळात जे पाणी आहे ते गरम होते, त्याच्यामुळे त्याची जी घनता आहे ती कमी होते. घनता कमी झाल्यामुळं काय होतात, ते पाणी वरती जाते, आणि वरी जे काही थंड पाणी आहे आणि त्याची घनता जास्त आहे त्याच्यामुळे ते पाणी काय होते? खाली येते. अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण पाण्यामध्ये होत असते. या क्रियेस उष्णतेचे अभिसरण किंवा कन्व्हेक्शन असं त्याला म्हणतात. काय म्हणतात? अभिसरण. आता हे अभिसरण असते हे दोन प्रकारे होते. ठीक आहे, हे अभिसरण असते हे दोन प्रकारे होते. हे अभिसरण दोन प्रकारे म्हणजे कशा प्रकारे? बघा, हे अभिसरण असते हे द्रवामध्ये सुद्धा होते आणि वायुरूप पदार्थामध्ये सुद्धा होते. बघा, आता तुम्हाला सांगितलं, हे अभिसरण असते हे द्रवामध्ये सुद्धा होते आणि वायुरूप पदार्थामध्ये सुद्धा होते. ठीक आहे, आणि ह्या दोन्ही याला म्हणजे बघा, वहनाला आणि या अभिसरणाला माध्यमाची गरज असते. बघा, दोन्ही याला कशाची गरज असते? माध्यमाची गरज असते. या दोन गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवायच्या आहेत. चला जाऊया समोर. तर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. एक्सपेरिमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण थोडक्यात बघूया. तर बघा मित्रांनो, आपण काय केलेलं आहे मित्रांनो, बघा, एक आपण बर्नर घेतलेला आहे, एक टेस्ट ट्यूब घेतलेली आहे. ठीक आहे, आणि या टेस्ट ट्यूब मध्ये काय केलं, एक आपण बर्फ घेतला, त्या बर्फाला काय केलं, आपण कापडामध्ये गुंडाळलं आणि या टेस्ट ट्यूब मध्ये टाकलं. कापडामध्ये गुंडाळलेलं, बघा, जाळीत गुंडाळलेला बर्फाचा खडा. ठीक आहे, आपण काय केलं, मग या टेस्ट ट्यूब तिरप धरून या वरच्या भागाला गरम केलं. काय केलं? वरच्या भागाला गरम केलं. वरच्या भागाला गरम केल्यामुळे जे काही वरचा भाग आहे त्याचं तापमान वाढलं, आणि तापमान वाढल्यामुळे त्याची जी काही घनता आहे, ठीक आहे, त्याची जी काही घनता आहे ती घनता कमी झाली. घनता काय झाली? कमी झाली, आणि घनता कमी झाल्यामुळे ते पाणी वरतीच राहिलं. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, जर खालच्या पाण्याला जर आपण गरम केलं असतं, बघा, खालच्या पाण्याला जर गरम केलं असतं तर ते पाणी वरती गेलं असतं, कारण त्याची घनता कमी झाली असती. पण आपण काय केलेलं आहे, फक्त वरच्याच पाण्याला गरम केलेलं आहे. काय केलेलं आहे? वरच्याच पाण्याला गरम केलेलं आहे, आणि याचं काय झालेलं आहे, याची घनता कमी झालेली आहे. मग घनता कमी झाल्यामुळे हे पाणी खाली कधीच येऊ शकणार नाही. बघा, हे पाणी कधीच खाली येऊ शकणार नाही, कारण त्याची घनता जास्त झाली आहे. हे पाणी नेहमी वरतीच राहणार. त्याच्यामुळे काय होणार, जे काही पाण्याचं तापमान आहे खाली कमी राहणार आणि वरही जास्त राहणार. म्हणून बर्फाचा जो तुकडा आहे हा वितळणार नाही. त्याच्यामुळे हा तुकडा वितळणार का? तर नाही. याचा अर्थ आपल्याला काय समजला, की जे पाणी असते त्याची घनता जर कमी झाली तर ते नेहमी पृष्ठभागावर राहत असते, ती खाली येत नाही. ठीक आहे, चला
समजले? चला आपण बघूया आता. बघा मित्रांनो खाली आता काय दिले आपल्याला. तर बघा मित्रांनो, आता बघा मित्रांनो तुम्ही काय करा, मेणबत्ती करा किंवा शेकोटी करा आणि त्याच्या बाजूला जर तुम्ही शेकत बसला तर तुम्हाला काय होईल, जसं जसं तुम्ही दूर जाणार तसं तुम्हाला उष्णता जाणवणार नाही. आणि जर तुमचे हात जर जवळ आणले तर तुम्हाला लगेच ती उष्णता जाणवेल. बरोबर आहे. असं का होते? कारण बघा मित्रांनो, आपण जसं जसं दूर जाणार तसं उष्णतेचा जे प्रखरता आहे ते आपल्याला कमी प्रमाणे जाणवते. या मागचं कारण काय बघा मित्रांनो. आता तुम्हाला एक गोष्ट ध्यानात ठेवा, जो सूर्य आहे आपल्यापासून हजारो लाखो किलोमीटर आहे, तरी पण ठीक आहे, आता हा सूर्य आहे, ठीक आहे, आणि इथं आपली पृथ्वी आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये लाखो किलोमीटरचं अंतर आहे. बघा लाखो किलोमीटरचं अंतर असून सुद्धा, ठीक आहे, लाखो किलोमीटरचं अंतर असून सुद्धा आपल्यापर्यंत सूर्याची उष्णता पोहोचते. असं का होते? ठीक आहे, मधामध्ये कुठलं माध्यम सुद्धा नाही, मग ही उष्णता आपल्यापर्यंत कशी पोहोचते? आपण बघितलं वरती की दोन्ही प्रकारामध्ये, म्हणजे तिथं आपण बघितलं की दोन्ही प्रकारामध्ये म्हणजे अभिसरणामध्ये आणि वहनामध्ये आपल्याला माध्यमाची गरज राहते. मग इथं माध्यम नाही तरी पण उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते. याचं कारण असते ते म्हणजे प्रारण, त्याला आपण रेडिएशन असं म्हणतो. बघा, कोणतेही माध्यम नसताना ही उष्णता संक्रमित झाली, आपण बघितलं सूर्यापासून आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचली. अशा प्रकारे माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? प्रारण असे म्हणतात. समजले? तुम्हाला तिन्ही गोष्टी समजल्या असतील. ठीक आहे, तर तिन्ही गोष्टी मी तुम्हाला इथं थोडक्यात समजून पुन्हा सांगतो. तर बघा मित्रांनो, आता काय बघितलं आपण. बघा, जी उष्णतेचं जे संक्रमण होते तीन प्रकारे होते. एक होते वहन, ठीक आहे, दुसरं आहे अभिसरण, तिसरं आहे प्रारण. बरोबर आहे, तीन प्रकारे. ठीक आहे, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. आता बघा मित्रांनो, जे वहन होते आणि अभिसरण होते या दोघाला पण कशाची गरज असते? तर ह्या दोघालाही माध्यमाची गरज असते. कशाची गरज असते? माध्यमाची गरज असते. आणि प्रारंभाला माध्यमाची गरज नसते. असते का? नसते. जे वहन होत असते हे नेहमी घन पदार्थामध्ये होत असते. आणि हे अभिसरण जे असते हे घन पदार्थामध्ये आणि वायूमध्ये होत असते. आणि हे प्रारण असते हे पोकळीमध्ये, व्हॅक्यूम मध्ये सुद्धा होत असते. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, विज्ञानाची किमया. निसर्गातील प्रत्येक वस्तू, उदाहरणार्थ झाडे, डोंगर, दगडगोटे, रस्ते यापासून उष्णतेचे प्रारण होत असते. म्हणजे प्रारण म्हणजे काय आहे? उष्णता त्यापासून निघत असते. आपण थोडक्यात म्हणूया. या प्रारणाचा वापर करून रात्रीच्या वेळी आजूबाजूचा परिसर दिसू शकेल असा कॅमेरा विकसित केला आहे. त्याला अवरक्त कॅमेरा असे म्हणतात. या कॅमेऱ्याचा वापर करून रात्रीच्या वेळेस शत्रूच्या हालचाली नजर ठेवतात. बघा, हा कॅमेरा आहे. बघा, एखादी वस्तू त्याच्यामध्ये जर उष्णता साठवलेली असेल, एखादी वस्तू आहे त्याच्यामध्ये जर उष्णता साठवलेली असेल तर रात्रीच्या वेळी आपण सर्वसामान्य डोळ्याने ती व्यक्ती असेल किंवा डोंगर असेल पाहू शकत नाही. पण असा कॅमेरा आहे की त्याच्या माध्यमातून एखादी वस्तू असेल आणि त्याच्यामध्ये जर उष्णता साठवलेली असेल तर ती वस्तू आपण रात्रीच्या वेळी पाहू शकतो. त्या कॅमेऱ्याला म्हणतात अवरक्त कॅमेरा. त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे वस्तू दिसतात. म्हणजे बघा, याचा अर्थ काय आहे? इथं उष्णता आहे असं त्याच्यामधनं आपल्याला समजते. बघा, उष्णतेचे प्रारण होत असताना ही प्रारणे जेव्हा एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा उष्णतेचा काही भाग वस्तूकडून शोषून घेतला जातो तर काही भाग परावर्तित केला जातो. एखाद्या पदार्थाची उष्णतेची प्रारणे शोधून घेण्याची क्षमता ही त्याच्या रंगावर तसेच अंतर्भूत गुणधर्मावर अवलंबून असते. बघा मित्रांनो, आता एखाद्या वस्तूवर जर उष्णता पडली, ठीक आहे, मग ती काय होते? काही प्रमाणामध्ये तिचं शोषण होते. आणि काही प्रमाणामध्ये तिचं परावर्तन होते. काय होते? परावर्तन होते. म्हणजे ती आली तशी निघून जाते. मग जे काही शोषण केलेली उष्णता आहे कशावर अवलंबून राहते? तर त्याच्या रंगावर अवलंबून राहते. मग पांढरा जो रंग असतो, बघा, जो पांढरा जो रंग असतो हे सर्वात कमी प्रमाणामध्ये उष्णता शोषून घेतो. आणि जो काळा रंग असतो हा काय करतो? सर्वात जास्त उष्णता शोषून घेतो. ठीक आहे, या सगळ्याबद्दल आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे.
त्यानंतर बघा मित्रांनो इथं आपल्याला काय दिलेलं आहे, इथं बघा मित्रांनो आपल्याला काय दिलेलं आहे, उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहक. बघा मित्रांनो आता सुवाहक म्हणजे काय आहे, जे उष्णता चांगल्या प्रकारे वाहून नेऊ शकतात त्याला आपण सुवाहक म्हणतो. दुर्वाहक म्हणजे काय, जे उष्णता वाहून नेऊ शकत नाही त्याला आपण दुर्वाहक म्हणतो. त्याला गुड अँड बॅड कंडक्टर ऑफ हीट असं त्याला म्हणतो. आता बघा मित्रांनो आपण काय केलेलं आहे, एक आपण तांब्याची पट्टी घेतलेली आहे, ही तांब्याची पट्टी आहे, ठीक आहे, तांब्याची. एक आहे लोखंडाची, ठीक आहे, एक आहे लाकडाची, एक आहे लाकडाची पट्टी आहे, ठीक आहे, लाकडाची. इथं बघा आता आपण काय केलं, या तिन्ही याला एकाच वेळेला आपण काय करत आहे, उष्णता देत आहे. या तिन्ही पट्ट्याला काय करायचं आहे, आपण एकाच वेळेत उष्णता देत आहे. आणि आपण काय केलेलं आहे, प्रत्येक पट्टीवर आपण मेन लावलेला आहे, मेनाचे टिपके दिले आहेत वेगवेगळ्या अंतरावर, ठीक आहे. आता काय होईल बघा, आता बघा मित्रांनो काय होईल, महत्वाचं ते आहे आपला. आता ज्या वेळेस आपण उष्णता देणार त्यावेळेस काय होईल, तांब्याची पट्टी काय असते, हे सुवाहक आहे. काय हे सुवाहक आहे, कशाची, उष्णतेची. त्याच्यामुळे उष्णता काय होईल, ह्या पट्टीमधून लवकर वाहून समोर जाईल. म्हणजे काय होईल, सर्वात अगोदर हे काय होईल, वितळून जाईल, त्यानंतर हे वितळून जाईल आणि हे वितळून जाईल. लोखंडामध्ये काय होईल, हे वितळायला सुरुवात करेल पण थोडा वेळ लागेल, कारण लोखंड सुवाहक आहे पण तेवढं चांगलं सुवाहक नाही. त्यानंतर हे होईल, पण हे सर्व क्रिया हळूवार होतील. आणि लाकूड बघा, लाकूड काय आहे, हे उष्णतेचं दुर्वाहक आहे. म्हणजे लाकडामधून उष्णता वाहू शकत नाही. म्हणजे जर तुम्ही किती उष्णता दिली तरी इथले जे काही टिपके आहेत त्या मेणाचे ते वितळणार नाहीत, कारण उष्णतेचं वहन तिथं होणारच नाही. ठीक आहे, समजले. चला तर बघा मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं समजल्या. तुम्हाला काय करायचं, वस्तू इथे लिहायची आणि टोकाला आलेली उष्णता, खूप गरम, गरम, कोमट, वातावरणातील थंड, अशा प्रकारे तुम्ही इथं करू शकता. आणि वरचा एक्सपेरिमेंट तुम्हाला करायचा आहे. तर बघा मित्रांनो, त्यावरून निष्कर्ष तुम्ही काय काढाल, काही पदार्थ उष्णतेचे सुवासक आहेत तर काही पदार्थ उष्णतेचे दुर्वाहक आहेत. सुवासक म्हणजे काय, जे चांगल्या प्रकारे वहन करू शकतात त्याला सुवासक म्हणतो. दुर्वाहक म्हणजे काय, जे उष्णतेचं वहन करू शकत नाही त्याला आपण दुर्वाहक असं म्हणतो. तांब्याच्या पट्टीतून किंवा भांड्यातून उष्णता सहजपणे वाहून गेली, ठीक आहे, हे आपण अगोदर बघितलं. ठीक आहे, प्लास्टिक किंवा लाकडामधून त्याचं वहन होत नाही. म्हणजे काय झालं, जे तांबा असते ते सुवासक आहे, प्लास्टिक आणि लाकूड काय आहे हे दुर्वाहक आहे. गरम चहा काचेच्या ग्लासमध्ये किंवा मातीच्या कपात घेतला तर तो सहजपणे हातात आपण धरू शकतो. पण तो चहा जर स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये घेतला तर आपल्याला तो पकडू शकत नाही. कारण बघा, जो मातीचा कप असतो तो दुर्वाहक असतो, त्याच्यामध्ये उष्णतेचं वहन होत नाही. आणि तांब्याचा किंवा स्टीलचा जर ग्लास असेल तर त्याच्यामध्ये उष्णतेचे वहन होते आणि तो ग्लास सुद्धा गरम होतो. ठीक आहे, हे सर्व गोष्टी यावरून आपल्याला समजलेल्या आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा राहिलेलं प्रकरण बघायचं. याच्यामध्ये उन्हाळ्यात पांढरे व हिवाळ्यात गडद काळ्या रंगाचे कपडे आपण का घालतो, उष्णतेमुळे स्थायू पदार्थाचे होणारे प्रसरण व आकुंचन, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बघायच्या आहे. ते व्हिडिओ बघण्यासाठी आताच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.